सकाळी सकाळीच ऊस खाण्याचा योग आला. तर झालं असं, आज निघालो आम्ही राजूर गणपतीच्या दर्शनाला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रभाकर तांबडे. तर आम्ही सकाळी सकाळी या कडाक्याच्या थंडीमध्ये शेकोटीचा सहारा घेत वैभवची वाट पाहत होतो. एकदाचा वैभव आला आणि आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. पायवाटेचा मतदार रस्ता तोडत तोडत आम्ही आलो केदारनाथ बाबाच्या मंदिराजवळ. सकाळच्या 5 वाजेला केदारनाथ बाबाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो परत राजूरच्या वाटेला. वाटेत असलेल्या महाराजांच्या पुतळ्यानं वंदन करत आम्ही परत एकदाच निघालो. अर्थकारणातील आणि राजकारणातील गप्पा गोष्टी करत करत अंधाराचा उजेड केव्हा झाला हे आम्हाला कळालंच नाही. आणि बाणेगावच्या तळ्यामधील वातावरण पाहून मन एकदम प्रसन्न झाले. इकडे सूर्योदयाचं आगमन होताच आमची पावले आपोआप पटापटा चालू लागली आणि आम्ही बाणेगावच्या तळ्याजवळ गेल्यानंतर ऊस खात खात अर्धा रस्ता पार केला आहे. तर एकदाचा गप्पा गोष्टी करत करत आम्ही 2 तासामध्ये 11 किलोमीटरचा रस्ता पार पाडत राजूर नगरीमध्ये आलो आहे. थंडीचे दिवस चालू असल्यामुळे आज काही जास्त प्रमाणात गर्दी नव्हती. फायनली एकदा आम्ही सर्वांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर मंदिरावरनं विमान गेलं आणि विमान बघण्याची लहानपणीची आठवण आमची ताजा झाली. विमान पाहिल्याच्या नंतर आम्ही मंदिरावर थोड्या प्रमाणात फोटोशूट केला आणि बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर या कडाक्याच्या थंडीमध्ये आमचे होमगार्ड युनियनचे अध्यक्ष रामू यांनी आम्हाला सर्वांना चहा पाजला आणि आम्ही बसस्टँडवरती आलो. बसस्टँडवरती आल्याच्या नंतर ही गर्दी पाहून आम्ही शेवटला जाण्याचा निर्णय घेतला.